मित्रांनो नमस्कार. मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो तुम्हाला तर थंबनेलवरून कळालंच असेल, की आजच्या व्हिडिओचा विषय हा कांदा पिकाबद्दल असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की कांद्यामध्ये जी डेंगळे येण्याची समस्या असते, ज्याला आपण अर्ली फ्लॉवरिंग म्हणतो. ती समस्या नेमकी कांदा पिकामध्ये का येते आणि ती समस्या आल्यानंतर शेतकऱ्यांनी कोणते उपाय करावे? भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे आपल्याला मेसेज आले होते, की याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. आपण व्हिडिओ बनवत आहोत. तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल, तर माझी विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली, तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे एक महत्त्वाची आणि छोटीशी सूचना आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत, जे आपण शेतकऱ्यांना ऑनलाईन खरेदीनंतर त्यांच्या WhatsApp नंबरवरती PDF स्वरूपामध्ये पाठवतो आणि प्लॉट निघेपर्यंत त्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन देखील करतो. सध्या आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचे शेड्यूल आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती मला मेसेज करा. लगेच खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शेड्यूलच्या सर्व लिंक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तिथून देखील तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. सूचना समाप्त झालेली आहे. आपला मुख्य विषय. सुरुवातीला कारणे समजून घ्या, की कांदा पिकावरती डेंगळे म्हणजे फ्लॉवरिंग का नेमकं येतं? बघा, रोप अवस्थेत 10 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान जास्त दिवस राहिल्यास डेंगळे येण्याची शक्यता असते. आता हे सर्व आपण शास्त्रज्ञानाची जे काही वेगवेगळे सायंटिस्ट आहेत त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगत आहोत. समजा नर्सरीमध्ये रोप अवस्थेमध्ये जर तुम्हाला 10-15 डिग्री सेल्सिअस तापमान राहिलं असेल किंवा नर्सरीतनं प्लॉट तुम्ही पुनर्लागवड केलाय, तिथं जर तापमान कमी झालं असेल आणि हे जर पुढचे जास्त दिवस राहिलं म्हणजे 10-12 दिवस राहिलं, तर 100% डेंगळे येण्याची समस्या असते. जास्त वयाची म्हणजे किती 50 ते 60 दिवसापेक्षा जास्त वय असलेली तुम्ही जर रोपे कांदा पिकामध्ये लागवडीसाठी वापरली, तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाऊन डेंगळे येण्याची समस्या जाणवू शकते. म्हणून योग्य वेळेची रोपं निवडणं गरजेचं आहे. योग्य वेळेपेक्षा लवकर किंवा उशिरा लागवड केल्यास तापमान बदलामुळे डेंगळे येण्याची शक्यता असते. वेळेवर लागवड करा. आता वेळेवर म्हणजे लागवड म्हणजे कधी? हे आपल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला हंगामानुसार दिलेलं आहे, की कधी आणि कुठपर्यंत तुम्ही लागवड करू शकता. नत्राचे प्रमाण कमी होणे. बघा बरेच लोकं म्हणतात, की नत्र जास्त झालंय. अहो, नत्र जर कमी पडलं, तर कांद्याची जी शाखीय वाढ आहे ती होणं थांबतं आणि कांद्याचं जे पूर्ण डायरेक्शन आहे ते मॅच्युरिटीकडे जातं. त्याला वाटतं, की आता नत्र तर मिळणार नाही, मी वाढ तर करणार नाही. मग मी मॅच्युरिटी करतो, माझी पुढची पिढी घडवतो म्हणून फ्लॉवरिंग त्या ठिकाणी येतं. म्हणून नत्र हवं तेवढं द्या. अतिरेक करू नका, पण हवं तेवढं तरी घ्या. झिंक, बोरॉनची कमतरता असल्याने देखील बऱ्याचदा आपल्याला त्या ठिकाणी डेंगळे येण्याची समस्या जाणवून आलेली आहे. कमी डेन्सिटी असल्यास रोपांना बोल्टिंगची प्रवृत्ती वाढते. म्हणजे तुम्ही जर खूपच विरळ रोप लावला असेल किंवा बरेच लोकं बी लावतात आणि खूप गॅप राहतो 2 रोपामध्ये. त्याच्यामुळे देखील तुम्हाला त्या ठिकाणी फ्लॉवरिंग येण्याची शक्यता दाट असते. म्हणजे मोठं-मोठं ही मुख्य कारणे आहेत कांदा पिकामध्ये डेंगळे येण्यामागची. स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ठीक आहे, कारणं पाहिली. पटकन पाहूया उपाययोजना काय करायच्या आहेत. बघा, शेतात दिसणारे डेंगळे हाताने शक्य तितक्या लवकर खोडून टाका. सुरुवातीला तुम्ही निरीक्षण करताय, तुम्हाला 4, 5, 10 ठिकाणी डेंगळे आलेले दिसून येते. तर वाट बघू नका. पटकन ते काढून टाका. निदान अ, त्या रोपांचा त्या ठिकाणी कंदवाढीकडे डायरेक्शन केलं जाईल किंवा त्यांचं लक्ष तिकडे जातं. त्यामुळे डेंगळे लगेच काढून घेणं गरजेचं आहे. डेंगळा कोवळा असतानाच खुडल्यास कांद्याची फुगवण सुरू होते. एकरी 25 ते 30 किलो आपल्याला युरिया त्या ठिकाणी द्यायचा आहे. बरेच लोकं म्हणतात कांद्यामध्ये नत्र देऊ नका. डेंगळे जर येत असतील तर नत्र देणं गरजेचं आहे. डेंगळे काढून मग आपल्याला नत्र द्यायचं आहे. यामुळे झाडाची वाढ म्हणजे नत्र दिल्यामुळे, युरिया दिल्यामुळे झाडाची वाढ, शाखीय वाढ, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण ज्याला म्हणतो, ती पुन्हा चांगल्या पद्धतीने होण्यास सुरुवात होते. जमिनीला जास्त ताण देऊ नका, पाणी नियमित ठेवा. बघा, पाण्याचा जर ताण दिला तर तुम्ही कुठेही बघा, तुम्ही आंब्याला बघा, पाण्याचा ताण दिला, नारळाला बघा, पाण्याचा ताण दिला, की फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग चालू होतं. म्हणून कांद्याला जर तुम्ही ताण देत असाल आणि तुम्हाला फ्लॉवरिंग दिसत असेल, तर पाणी नियमित आपल्याला करायचं आहे. एक बेस्ट फवारणी मी तुम्हाला देतो. डेंगळे दिसायला सुरुवात झालेली आहे. सर्व डेंगळे काढून घ्या. चांगल्या प्रकारे युरिया द्या, पाणी द्या आणि मग ही फवारणी करा वापशावरती. काय आहे? लिओसिन 20 मिली, 20 मिली लिओसिन घ्यायचं आहे. हे एक वाढ नियंत्रक आहे. 0.34 आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचा आहे. चिलेटेड बोरॉन 20% आपल्याला 15 ग्रॅम घ्यायचा आहे. सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला 5 मिली घ्यायचा आहे.
सर्व सांगितलेलं प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे. वापशामध्ये बस्त तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करून घ्या. तुम्हाला जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी दिसणार आहे. एवढेच उपाय आहेत. जास्त काही त्या ठिकाणी रॉकेट सायन्स नाही. आता बऱ्याच गोष्टी ह्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसवरती आहेत. वरून एखादं कुठलंच बाजारात औषध नाही, की हे फवारलं आणि डेंगळे येणे कमी झालं. डेंगळे येणं ही नैसर्गिक क्रिया आहे. म्हणजे जर अनुकूल वातावरण तयार झालं, तर डेंगळे येणार म्हणजे फ्लॉवरिंग येणार. ते वातावरण टाळण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट प्रॅक्टिसमध्येच मुख्य बदल करावे लागतील. ठीक आहे. उपाययोजनाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. माहिती समाप्त झालेली आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त कांदा पिकाबद्दल तुम्हाला काहीही माहिती हवी असल्यास मी स्क्रीनवरती सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी नंबर दिला होता. त्या नंबरवरती मग तुम्ही मला मेसेज करू शकता आणि कांद्याचं तुम्हाला जर शेड्यूल हवं असेल ते देखील खरेदी करा. खूप चांगली तुम्हाला माहिती दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा. धन्यवाद.